मित्रांनो, आपल्यासोबत आहेत भैया ड्रायव्हर पाडळीचे. तर काय सांगशील, कधीपासून तू सुरुवात केली आहे मैदानात यायला? मला लहानपणापासून नाद होता. परत मी आमच्या इथं निनाममध्ये फेऱ्याला गाड्या हाणायला लागलो. हां. तिथनं हळूहळू आत्ता या 2 वर्षात मैदानात हाणतो गाडी. 2 वर्षात चालू केले. सुरुवातीला प्रॅक्टिस वगैरे कुठे करत होता का? निनाम अंगापूरमध्ये फाट्या आहेत त्या, हां. तिथं मी जीवन ड्रायव्हर आमच्या इथल्या सगळ्यांच्या गाड्या हाणत होतो. फेऱ्याला, बिनजोडला 4 गाडीच आमची इथं अंगापूरला एक मैदान व्हायचं, तिथं पण हाणत होतो. आता तुझं वय किती आहे? आत्ता मला 19 लागलं मे महिन्यात 19 लागलं, म्हणजे 17 वर्षापासून तू सुरुवात केली. हो. काय अनुभव आले आतापर्यंत? नाही काय, नाद चांगला आहे, केल्यावर भरपूर मिळते, फक्त नीट करायचं एवढंच. तू नवीन आहेस, आता तरुण आहेस, पण तुला थोड्याफार तुझ्याकडून चुका होत असतील. हो, चुका होते ते. मग तुला गुरु म्हणून कोण लाभले? जीवन ड्रायव्हर सांगते ती आपल्या भागातली सगळीच मला. प्रणव ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर सगळी सांगते ती, असं करू नको, तसं करू नको. काल एक चुकी झाली, उभा राहिलो सीमेला, परत नाही होणार. त्यांच्या सांगण्याने किती फरक पडतो पुढच्या मैदानात? ते सांगतात म्हणून तर आपण परत चुकी होत नाही आपल्याकडून. कोण कोणाला सांगत नाही, पण ही आपली जवळची माणसं सांगते ती. भैया ड्रायव्हरचं वेगळं पण काय आहे? हां, भैया ड्रायव्हरचं वेगळं पण काय आहे गाडी हाणताना? काय हाणतो गुडघ्या येऊन, माझी टेक्निकच आहे. टेक्निक कशी ही केली तू? मला ड्रायव्हरनं पहिल्यापासून सांगितलं सारखं गुडघ्या येऊन गाडी हाणायची, तेव्हाच गाडी निसाटते. आणि आतापर्यंत भरपूर गाड्या हाणल्या असतील. हो. एखादा अनुभव? आमच्या इथं तांदूळवाडीला एक मैदान होतं, तेव्हा सेमीचा फेरा होता. चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या. ड्रायव्हरचा पक्ष आणि दादांच्या कालगाव शंकरची गाडी हाणलेली. तेव्हा 1 फुटाभरात गाडी लागली, तेव्हा एक भारी वाटलेली. आतापर्यंत मोठी मैदान कुठली कुठली केलीत? आता सातेवाडी, कालचं दहिवडी, त्याच्या आधी सोन्या 50-50 केसरीचं दहिवडीचं, परत अंगापूर, कोरेगाव, सगळ्या भागात मैदान 15 फायनली झाले ते आतापर्यंत. मोठ्या मैदानात जे आपण असतो त्यावेळेस काय प्रेशर असतं? गाडी लागावी, आपल्याकडून काय चूक झाली नाही पाहिजे, तेवढीच. जर आपण मैदान बाहेर गेले तर काय बदल व्हावे अजून वाटते तुला? नाही काय, चाललंय व्यवस्थित सगळं. असं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तुझे मित्र वगैरे कोण? प्रणव ड्रायव्हर शेंदरे, बच्चन ड्रायव्हर कुंटे, ऋषी ड्रायव्हर सोनगाव, प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर, आमन ड्रायव्हर मांडवी, सगळे असतो आम्ही एकत्र अड्ड्याला. सगळे एकत्र असतात. सगळे हाणतात गाड्या चांगल्या, दिवस येणार प्रत्येकाचं. तू जसं की म्हटला जीवन ड्रायव्हर हे माझे गुरु आहेत, मग त्या जीवन ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? ड्रायव्हरनं लहानपणापासून मला त्यांच्या शेजारीच राहायला होतो ना पाडीत, ती बघत होतं. परत सांगायला लागलं अशी गाडी हाण, तशी गाडी हाण. त्यांच्यामुळं आत्ता आपलं नाव व्हायला लागलं. मोठ्या मोठ्या गाड्या, सुंदरची, सर्जेची, गाजेची गाड्या हाणायला भेटायला लागली. ड्रायव्हरच्या सगळ्याच बैलांच्या गाड्या हाणतो. जेव्हा तू या क्षेत्रात आला त्यावेळेस कोणतं स्वप्न होतं की मला या गाडीवर एकदा तरी बसायचे, आणि ते कधी पूर्ण झालं? स्वप्न मला फायनलला राहायचं होतं. आमची इथं मैदान पडलेलं नागटाणला, तेव्हा आदत खोंड एक चांगला पळत होता ड्रायव्हरचा राजा. ड्रायव्हरला म्हणलं मी गाडी हाणतो, तेव्हा राहिली फायनलला गाडी नागटाणला. घरच्यांचं यामध्ये कसं सहकार्य मिळतं? नसतं, घरच्यांचं नसतं काय, कधीच नसतं काय. शाळा वगैरे? आत्ता 13वीला आहे. 13वीला. मग दोन्ही कसं मॅनेज करतो? बाहेर ॲडमिशन टाकले. बाहेरनं टाकले. आतापर्यंत कोणतं असं मैदान झालं ज्यामध्ये तू सगळ्यात जास्त बक्षीस घेऊन घरी गेलेला? आत्ता सोन्या 50-50 केसरीला TV आणि बक्षीस मिळालं चांगलं. काय आनंद असतो तो? तिथं लय आनंद झालेला. तिन्ही ड्रायव्हरांना TV मिळणार होती, तिथं 2रा नंबर आला. बरं वाटलं पण नव्हतं. सकाळी गाडी पण नव्हती, तिथे गेल्यावर गाडी भेटली गाजेची. त्या गाज्यानं सर्जानं माझं नाव चांगलं केलं. आता कोणतं स्वप्न राहिले तुझं? कोणतं स्वप्न तुझं पूर्ण करायचं अजून? फक्त हिंद केसरी व्हायचं राहिले, बाकी नाही काय. चालेल. तुझं लवकरच स्वप्न पूर्ण होईल आणि खूप कमी वयात तू ड्रायव्हर झालेला आहेस. खूप खूप शुभेच्छा तुला, आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.